शक्तीपीठ महामार्गाविरोधात बोरगाव ते ईश्वरपूर मोर्चा. शेतकऱ्यांचा तीव्र आक्रोश. ईश्वरपूर प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला तीव्र विरोध दर्शवण्यासाठी बोरगाव ते ईश्वरपूर असा जोरदार मोर्चा काढण्यात आला. शेतकरी ग्रामीण भागातील जमिनी वनावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने हा महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी बोरगाव येथून मोर्चाला सुरुवात झाली. माजी जिल्हा परिषद सदस्य तथा बोरगावचे विद्यमान सरपंच जितेंद्र पाटील यांच्यासह शेतकरी, ग्रामस्थ आणि विविध मान्यवर मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले. बोरगाव येथून सुरू झालेला मोर्चा ईश्वरपूर शहरातून मार्गक्रमण करत तहसील कार्यालयावर पोहोचला. यावेळी मोर्चेकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत शासनाच्या प्रस्तावाविरोधात संताप व्यक्त केला. तहसील कार्यालयात प्रांताधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांच्या भावना आणि मागण्या शासनापर्यंत पोहोचवाव्यात अशी मागणी करण्यात आली. यावेळी जितेंद्र पाटील यांनी शासनाच्या प्रस्तावावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. रक्त सांडू पण शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही असा आक्रमक इशारा त्यांनी दिला. शेतकऱ्यांच्या जमिनी आणि त्यांच्या उदरनिर्वाहाचा विचार न करता हा प्रकल्प लादण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. या सरकारने शेतकऱ्यांच्या अन्नात विष कालवले नाही तर शेतकऱ्यांच्या चुलीत पाणी ओतण्याचे काम केले आहे अशी संतप्त प्रतिक्रिया देत हा महामार्ग शेतकऱ्यांच्या हिताचा नसल्याचं त्यांनी सांगितले. शक्तीपीठ महामार्गामुळे शेती आणि शेतजमिनींचं नुकसान होण्यासोबतच ग्रामीण भागातील जनजीवनावरही मोठा परिणाम होण्याची भीती मोर्चेकऱ्यांनी व्यक्त केली. तसेच बोरगाव, गोंडवाडी, बनेवाडी, साटपेवाडी, मसुचीवाडी, शिरटे, बिचूद, बहे आणि खरातवाडी या गावातील नागरिकांवर विस्थापनाची वेळ येण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात आले. शेतकऱ्यांच्या जमिनी आणि गावांचं अस्तित्व धोक्यात येऊ नये यासाठी शासनानं स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांच्या भावना गांभीर्यानं घ्याव्यात आणि प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाबाबतचा निर्णय तातडीनं मागे घ्यावा अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. आज शक्तीपीठ लादलेला शक्तीपीठ रद्द करण्यासाठी सरकारनं आज नदीकाठच्या भागाचा न विचार करता गेले 2005, 2019 आणि 2021चा पूर आम्ही नदीकाठच्या लोकांनी झेलला. बाधित शेतकरी मोठ्या प्रमाणात झालेत. बाधित शेतकऱ्यांना आमची जमीन खराब होणारच आहे. त्याच्याबरोबर जी शक्तीपीठ जाणार आहे त्याच्या लगतची जमीन मोठ्या प्रमाणामध्ये खराब होणार आहे. यदा कदाचित शक्तीपीठ हा सरकारनं केला तर आमचे बोरगाव असेल, गौंडवाडी, साटवाडी, बनेवाडी, मसुचीवाडी, शिरटे, बिचूद, बहे आणि खरातवाडी आणि फारणेवाडी ही गावं यदा कदाचित विस्थापित करावी लागतील. कारण आम्ही 19च्या आणि 21च्या पुरामध्ये आमचा हाल अगदी जनतेनं बघितलं, सरकारने बघितलं. त्या काळामध्ये 19च्या काळामध्ये हे सरकार सत्तेवर होतं आणि हजारो कोटीची मदत आम्हाला तिने केलेली बघितली. जर ही परिस्थिती त्या काळामध्ये जर निर्माण झाली असेल आणि हा जर शक्तीपीठ तिने जर निर्माण केला तर यदा कदाचित या गावातली सगळी जनता विस्थापित व्हावी लागेल. या सरकारनं आमच्या अन्नामध्ये विष कालवलं नाही तर आमच्या चुलीमध्ये पाणी ओतायचं काम ही सरकार करतंय. गेले अनेक वर्ष आमच्या पिढ्यानपिढ्या आमची उपजीविका शेतीवर असणारं खेडी गाव आहेत. या खेडेगावामध्ये शेतकरी उपजीविका हा शेतीवर करतो. आम्ही आता अल्पभूधार शेतकरी झालोय आणि अल्पभूधार शेतकरी होत असताना त्याच्यामधली जमीन काढून घ्यायचा प्रयत्न करतोय. आम्ही चांदोली धरणामध्ये आमच्या परिसरामधल्या शेतकऱ्यांनी जमीन दिली. आता हा दुसरा आमच्या प्रोजेक्ट येतोय. अनेक रस्ते आमच्या भागामधून गेले. विकास व्हायला अडचण नाही पण विकास होत असताना शेतकऱ्यांच्या नरड्यावर पाय देऊन, शेतकऱ्याच्या चुलीमध्ये पाणी ओतून, शेतकऱ्याच्या अन्नामध्ये विष घालून विकास करणं बरोबर नाही. या सरकारला आम्हाला सांगणं एकच आहे. आज आम्ही ह्या परिसरातले शेतकरी पायी चालत आलोय. यदा कदाचित विधानसभेपासून विधानसभेच्या सभागृहापर्यंत आम्हाला चालत जावं लागलं तर यदा कदाचित चालत जाणार आहे. कारण आमची गोरगरीब जनता शेतीवर अवलंबून आहे. इथं परिसरामध्ये नोकऱ्या नाहीत, चांगली MIDC नाही आणि त्यामुळे आम्हाला शेतीवर उपजीविका करावी लागते. आणि भविष्यामध्ये पडणारा पाऊस असेल, अकाळी पाऊस पडतो, कमी पाऊस होतो, जास्त पाऊस होतो. जास्त पाऊस झाला तरी आमचं नुकसान होतंय, कमी पाऊस झाला तरी आमचं नुकसान होतंय. भविष्यामध्ये या सरकारला आमच्या शेतकऱ्यांच्या वतीने एक विचार आहे की संघर्ष समितीच्या वतीने इशारा आहे की ह्या शक्तीपीठाला जर आपण घाट गाठला तर जीवाचं रान करू. पण आम्ही शक्तीपीठ रद्द करण्यासाठी भले आम्हाला छातीवर गोळ्या झेलाव्या लागले तर चालतील पण आम्ही शक्तीपीठ कदापि सुपीक जमिनीमधून जाऊन देणार नाही. हिने याची अलाइनमेंट बदलावी, हिने बाजूनं शक्तीपीठ घेऊन जावा जिथं खराब जमिनी असतील. पण शक्तीपीठाची गरज काय? मुळामध्ये तुम्ही लादला ह्या राज्यावर, मुळामध्ये तुमच्याकडे पैसे नाहीत. तुम्ही आज अनेक कोट्यवधी रुपयाची देणी तुमच्याकडे आहेत. सरकारला वारंवार कर्ज काढावं लागतंय आणि तुम्ही आणि परत उद्या
आमच्यावर शक्तीपीठ लाभताय. भविष्यामध्ये सरकारला अनेक अडचणी आहेत आणि अडचणी असताना सुद्धा तुम्ही नवीन नवीन काहीतरी प्रोजेक्ट आणून जनतेला हैराण करून सोडायचं काम केलंय. जनता कधीही सहन करणार नाही. शेतकरी तुमच्या विरोधात उभा राहणार आहे आणि भविष्यामध्ये तुम्हाला तिची किंमत मोजावी लागेल असं ठाम आम्ही बोरगाव असेल, मसुचवाडी असेल, जुनेखेड, नवेखेड असेल, फारणेवाडी, गौंडवाडी, सटवाडी, बनेवाडी, शिरटे, बिचूद आणि भये यांच्या वतीनं आपला इशारा देतो. भविष्यामध्ये या नादाला लागू नका. शेतकऱ्याच्या अनेक वेळेला आपण शेतकऱ्यांचा गोळीबार झाला म्हणून आंदोलन करणारी मंडळी आणि हीच मंडळी शेतकरी उद्ध्वस्त करायला निघालेत. म्हणजे यांच्या मनामध्ये काय आहे बघा की विरोधी सरकार असलं की शेतकऱ्यांचा अन्याय झाला म्हणून ओरडायचं आणि आपण सत्तेत असलं की वारंवार शेतकऱ्यांचा अन्याय करायचा. ही दिशाहीन करायचं काम या सरकारनं थांबवावं अशी आपल्याला सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं, या परिसरातल्या शेतकऱ्यांच्या वतीनं आपल्याला इशारा वजा विनंती करतो.